तुम्हाला सुद्धा बिझनेस सुरू करून महिन्याला 50,000 रुपये कमवायचे असतील तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे। मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा 5 जबरदस्त फ्रँचायझी आयडियाज सांगणार आहे ज्या सुरू करून तुम्ही महिन्याला किमान 50,000 रुपये तरी कमवू शकता। महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात काही फ्रँचायझी या फक्त 50,000 रुपयामध्ये सुरू करू शकता तर काही या लाखांमध्ये। त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी किती असो, तुमच्यासाठी यात एक ना एक आयडिया तरी नक्कीच मिळेल। तर मित्रांनो, या ज्या फ्रँचायझी आहेत यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, यामध्ये जे सगळे ब्रँड्स आहेत ते बाजारात आधीच यशस्वी झालेले आहेत। मित्रांनो, आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक बोनस टिप सुद्धा आम्ही देणार आहोत जी तुम्हाला योग्य फ्रँचायझी निवडायला मदत करेल, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, फ्रँचायझी का घ्यावी? व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठा धोका असतो तो अपयशी होण्याचा, पण फ्रँचायझी घेतल्यास तो धोका खूपच कमी होतो। का? कारण जेव्हा तुम्ही एखाद्या ब्रँडची फ्रँचायझी घेता तेव्हा तो ब्रँड आधीच प्रसिद्ध झालेला असतो, त्यामुळे त्यांची मार्केटिंग आणि सप्लाय चेन मजबूत असते, तुम्हाला ट्रेनिंग सपोर्ट मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रँचायझी मॉडेलमुळे बिझनेस सुरू होता क्षणीच ग्राहक मिळायला लागतात। आज आपण अशा 5 प्रसिद्ध फ्रँचायझी बद्दल बोलणार आहोत। यातील काही कमी गुंतवणूक करून सुरू होतात तर काहींना मोठं भांडवल लागतं, पण प्रत्येकाला चांगला प्रॉफिट आहे। आणि यामध्ये पहिली फ्रँचायझी आहे डॉमिनोजची। मित्रांनो, जर तुम्हाला फूड बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल आणि चांगला रिटर्न सुद्धा हवा असेल तर डॉमिनोज फ्रँचायझी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे। यासाठी 30 ते 50 लाख रुपयांची गुंतवणूक तुम्हाला लागेल आणि दर महिन्याला 1.5 लाख ते 3 लाखांची यातून कमाई होऊ शकते। आता हे सुरू कसं करायचं, तर यासाठी तुम्हाला डॉमिनोजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांचा फॉर्म भरावा लागेल। ब्रँड तुमचं लोकेशन तपासून तुमची फ्रँचायझी अप्रूव्ह करेल। ही फ्रँचायझी घेण्यासाठी जास्त गुंतवणूक लागते, पण डॉमिनोज आधीच मार्केटमध्ये लीडर असल्यामुळे आणि त्यांचे प्रोडक्ट्स प्रसिद्ध असल्यामुळे तुम्हाला यातून चांगला प्रॉफिट मिळू शकतो। दुसरी फ्रँचायझी आहे ती अमूल पार्लरची फ्रँचायझी। भारतात सर्वात विकल्या जाणाऱ्या ब्रँड्सपैकी एक म्हणजे अमूल। जर तुम्हाला कमी भांडवलात सुरुवात करायची असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे। यासाठी 2 लाख ते 6 लाखांपर्यंतची गुंतवणूक लागते। महिन्याला 60 लाख ते 1 लाख रुपयांपर्यंत यातून कमाई होऊ शकते। आता हे अमूल पार्लर सुरू कसं करायचं, तर अमूलच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला जावं लागेल आणि तिथून अमूल पार्लर सुरू करण्यासाठीचा जो फ्रँचायझी फॉर्म आहे तो तुम्हाला भरावा लागेल। अमूल पार्लरमध्ये तुम्ही आईस्क्रीम, दूध, चीज, बटर, अमूल लस्सी, फ्लेवर्ड दूध विकू शकताय। कमी गुंतवणुकीत सुरू करता येणाऱ्या आणि चांगल्या प्रॉफिटच्या फ्रँचायझीपैकी ही एक चांगली फ्रँचायझी आहे। तिसरी फ्रँचायझी आहे किड्झी प्रीस्कूल फ्रँचायझी। शिक्षण हे एक असे क्षेत्र आहे ज्यात कधीच डाऊनफॉल येणार नाही। आजकाल पालक चांगल्या प्रीस्कूलसाठी जास्त पैसे खर्च करतात, त्यामुळे किड्झीची फ्रँचायझी सुरू करणं ही एक उत्तम संधी ठरेल। यासाठी तुम्हाला 12 लाख ते 15 लाखांची गुंतवणूक लागते। तुम्ही महिन्याला 1 लाख ते 2 लाख रुपये प्रॉफिट कमवू शकता। आता हे किड्झी प्रीस्कूल सुरू कसं करायचं, तर किड्झीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं लोकेशन आणि स्पेस यावर चर्चा करा। तुमच्याकडे किमान 2000 ते 3000 स्क्वेअर फूट जागा असेल तर तुम्हाला ही फ्रँचायझी सुरू करता येऊ शकते। चौथी फ्रँचायझी आहे तिचं नाव आहे VLCC सॅलॉन अँड वेलनेस फ्रँचायझी। आजकाल ब्युटी आणि वेलनेस इंडस्ट्री वेगाने वाढते, त्यामुळे VLCCची फ्रँचायझी देखील फायदेशीर ठरू शकते। यासाठी 15 लाख ते 25 लाखांची गुंतवणूक आवश्यक आहे। तुम्ही महिन्याला 80,000 ते 2 लाख रुपये यातून कमवू शकताय। आता हे सुरू कसं करायचं, तर VLCCला संपर्क करा आणि त्याची फ्रँचायझी पॉलिसी समजून घ्या। जर तुम्हाला ब्युटी, स्किन केअर किंवा हेल्थ केअरमध्ये रस असेल तर हे एक उत्तम बिझनेस मॉडेल आहे। 5वी जी फ्रँचायझी आहे ती आहे इंडिया पोस्ट ऑफिस फ्रँचायझी। भारतातील पोस्ट ऑफिस नेटवर्क खूप मोठं आहे। भारतीय पोस्ट विभागाने नवीन फ्रँचायझी मॉडेल सुद्धा सुरू केले आहे, ज्यामुळे तुम्ही कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करू शकता। यासाठी तुम्हाला फक्त 10,000 ते 50,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल। यातून तुम्ही दर महिना 30 ते 70,000 रुपये कमवू शकताय। पोस्ट फ्रँचायझी कशी घ्यायची, तर भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज तुम्ही याच्यासाठी करू शकताय। जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करायचा असेल आणि सरकारी ब्रँडशी जोडायचा असेल तर हा पोस्ट ऑफिसच्या फ्रँचायझीचा एक उत्तम पर्याय तुमच्याकडे आहे। आता वेळ आलेली आहे तुम्हाला बोनस टिप देण्यात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की योग्य फ्रँचायझी कशी निवडावी, तर फ्रँचायझी निवडताना या 3 गोष्टी फक्त लक्षात ठेवा: लोकेशन, कॉम्पिटिशन आणि प्रॉफिट। लोकेशन म्हणजे तुमच्या भागात त्या ब्रँडची मागणी आहे का। मित्रांनो, डॉमिनोज सारखा ब्रँड जर तुम्ही गावामध्ये राहत असाल तर तिथे चालणार नाही, त्याच्यासाठी शहरी भागच आवश्यक आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्याही ब्रँडची फ्रँचायझी घेत असाल त्या भागात तुमच्या त्या ब्रँडला
किती स्कोप आहे हे सुद्धा नक्की पहा. त्याच्यानंतर दुसरा आहे कॉम्पिटिशन. आता तुम्ही ज्या भागामध्ये फ्रँचायझी घेणार आहात तिथे त्याच प्रकारचे दुसरे ब्रँड सुद्धा आहेत का हे नीट तपासून पहा. कॉम्पिटिशन किती आहे हे नीट तपासून पहा आणि मगच निर्णय घ्या. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, सर्वच फ्रँचायझी ब्रँड म्हणतात की आमची फ्रँचायझी 1.5 लाखात घ्या, 2 लाखात घ्या आणि महिन्याला 1 लाख रुपये कमवा, 2 लाख रुपये कमवा. पण मित्रांनो, त्यांच्या 100 जरी फ्रँचायझी असतील तर त्यातल्या 1-2च एवढा प्रॉफिट कमवू शकतात. त्यामुळे तुम्ही जी कोणती फ्रँचायझी घेणार असाल तर त्यांच्या एखाद्या जुन्या आउटलेटला भेटून स्वतः तिथल्या मालकाशी चर्चा करा आणि त्यांना किती प्रॉफिट होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा, किंवा तिथे किती लोकांची गर्दी आहे याचा अंदाज घ्या. फ्रँचायझी घेताना घाई करू नका, पूर्ण रिसर्च करूनच निर्णय घ्या. तुम्हाला यापैकी कोणती फ्रँचायझी सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच आणखी बिझनेस आयडिया जाणून घेण्यासाठी तरुण उद्योजकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.